रिझल्ट माझ्या हातात आहे. स्पर्धक संघ त्यांचे प्रतिनिधी माझ्या बाजूला. मी परीक्षकांना आणि अतिथी परीक्षकांना इथे येण्याची विनंती करतो. महाअंतिम फेरीच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला आहे आणि ज्यांची पावलं महाअंतिम फेरीपर्यंत गेलेली आहेत आधी त्यांची नावं सांगतो. सर्वप्रथम मकरंद सरांनी ज्यांना 10 पदकं दिली आणि मुग्धानेही 10 पदकं दिली, पैकीच्या पैकी ज्यांना पदकं मिळाली आहेत त्यांची नावं जाहीर करतो. शाहीर देवानंद माळी सांगली, शिवाजी चौक कला ग्रुप जुचंद्र ठाणे, ऋतुराज शिरोडकर मुंबई, पार्लेकर्स मुंबई, सोहम गोराणे आळंदी पुणे आणि अर्थात मिहीर खेडेकर आणि ग्रुप मुंबई यांच्या खालोखाल ज्यांना गुण मिळालेले आहेत. मकरंद सरांनी 9 पदकं दिलेली आहेत, मुग्धाने 10 पदकं दिलेली आहेत आणि एकूण 19 पदकं. अमित ग्रुप नागपूर. आता 2 संघ शिल्लक आहेत. एक आहे सचिन भांगरे आणि ग्रुप आणि निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी. यांच्यापैकी एक संघ, फक्त एकच संघ पुढच्या फेरीत जाणार आहे. काय वाटतंय तुला, कोण जाईल? माझं मन सांगतं मी जाईल पुढे. ओके, थँक्यू. काय वाटतंय? आजपर्यंत इथं आलो हेच भाग्य. कोण पुढे जाईल असं वाटतंय? आजच्या माझ्या सादरीकरणावरून मला वाटतंय मी पुढे जाईल. सचिन भांगरे आणि निरंजन भाकरे दोघांनाही वाटते की ते पुढे जातील. यांच्यापैकी एका ग्रुपला मकरंद सरांनी 9 पदकं दिली, मुग्धानेही 9 पदकं दिली. त्यांची बेरीज आहे 18 पदकं. आणि एका संघाला मकरंद सरांनी 9 पदकं दिली, मुग्धाने 10 पदकं दिली. त्यांची बेरीज आहे 19 पदकं. 18 आणि 19 एका पदकाच्या फरकाने काय घडू शकतं पहा. तर 19 पदकं ज्यांना मिळालेली आहेत आणि जे पुढे गेलेले आहेत ते आहेत निरंजन भाकरे औरंगाबाद, सचिन भांगरे आणि सहकारी. तुमचा प्रवास इथपर्यंतचा होता. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.